या कट्ट्याला सुरुवात करूया. श्रीकांतजी नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. डॉक्टर, काय परिस्थिती आहे महापालिकांमध्ये? ठाकरे बंधू एकत्र येऊन त्यांनी खूप मोठं आव्हान निर्माण केल्याचं चित्र आज दिसतं आहे. आणि अनेक वर्षांपासून मराठी माणसाची जी इच्छा होती की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं, तर ते घडले. तर किती मोठं आव्हान तुम्हाला वाटतंय ते? इथे मी फक्त करेक्शन एक करतो तुम्हाला, की मराठी माणसाची इच्छा जी होती की या दोन्ही ठाकरेंनी, मला वाटत नाही अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत. मला वाटतं हे चित्र जे आहे, मला वाटतं मीडिया जास्त रंगवते. मराठी माणसाची जर इच्छा असती तर मराठी माणसासाठी ह्यांनी काहीतरी केलं असतं. ग्राउंड लेवलला जर गेलात तुम्ही, तर मराठी माणूसच प्रश्न विचारतो यांना की तुम्ही जे आहे आमच्या नावावरती जे आहे स्वतःचा परिवार जो आहे, स्वतःचा पक्ष जो आहे, हा वाचवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी ही युती या ठिकाणी केली. अरे कालपर्यंत एक दुसऱ्याला शिव्या देणारे जे आहेत, या सगळ्या गोष्टी टीका टिप्पणी करणारे, संपलेला पक्ष बोलणारे, हे सगळे लोक एकत्र या ठिकाणी आलेत फक्त आणि फक्त स्वतःचा पक्ष कुठेतरी आता मुंबईमध्ये तरी राहतोय की नाही. कारण की नगरपालिकेच्या निवडणुका बघितल्या तुम्ही, विधानसभेच्या निवडणुका तुम्ही त्या ठिकाणी बघितल्या. विधानसभेमध्ये तर क्लिअर कट मॅन्डेट जे आहे हे या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळालं महायुतीच्या दृष्टिकोनातून. नगरपालिकेमध्ये काय झालं? नगरपालिकेमध्ये देखील क्लिअर कट मॅन्डेट महायुतीला मिळालं. हे दोघं एकत्र त्याच्या अगोदरच आले होते, नगरपालिकेच्या अगोदर. तिथं तर काय रिझल्ट? सिंगल डिजिटमध्ये जे आहे दोघांनी मिळून जे आहे ते त्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मुंबईचा विकास, मुंबईमध्ये जो काम करतोय त्याच्या मागे जी आहे जनता या ठिकाणी उभी राहील. आणि मुंबई गेल्या 3 वर्षांमध्ये कशा प्रकारे बदलली आहे हे मुंबईकरांनी पाहिलेलं आहे. आणि आम्हाला पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे की या ठिकाणी येत्या 16 तारखेला जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा महायुतीचंच वर्चस्व जे आहे या मुंबईवरती राहील. म्हणजे एकूण या निवडणुकीमध्ये ज्या अनेक गोष्टी बघायला मिळतात, म्हणजे सत्तेमध्ये असलेले एकमेकांच्या असे काही उरावर बसलेत, म्हणजे मग ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असेल, काही ठिकाणी शिवसेना आणि भाजप असेल. तर हे जे राजकारणाचं स्वरूप आहे की आम्ही सत्ता भोगायसाठी मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये एकत्र, लोकल लेवलला आता ही निवडणूक आली, नगरपालिकांची निवडणूक झाली, तेव्हा आम्ही एकमेकांचे गळे पकडणार. तर ह्याच्यामध्ये आपण मतदारांना कुठेतरी आपण एकतर दिशाभूल करतोय किंवा मूर्ख समजतोय. हे असं का होतं? म्हणजे जर निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात प्रचार करणं आपण समजू शकतो, पण इतक्या खालच्या पातळीला जाऊन प्रचार होतो. लोकसभेला युती होती, विधानसभेला युती होती, आणि त्याचबरोबर मॅक्झिमम ठिकाणी जे आहे युती झाली पाहिजे. महानगरपालिकेमध्ये सुद्धा अशी जी आहे भावना जी आहे सगळ्या नेत्यांची होती. पण काही ठिकाणी जी आहे युती झालेली आहे, काही ठिकाणी युती झाली नाही. कार्यकर्ता जो आहे खाली गेले अनेक वर्ष तयारी करत होता. 5-5 वर्ष जे आहे निवडणुका झाल्या नाही. म्हणजे याच्या अगोदरची जर निवडणूक बघितली तुम्ही तर ती 10 वर्ष अगोदर झाली आहे, 8 वर्ष अगोदर झालेली निवडणूक आहे. आणि तिन्ही कडचे कार्यकर्ते जे आहे खूप वर्षापासून तिथे प्रयत्न करतात की निवडणुका उद्या होतील. अशा परिस्थितीमध्ये आज निवडणुका लागल्या आणि प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते, पण तरी देखील ही युती सगळीकडे झाली पाहिजे असे प्रयत्न सगळ्या नेत्यांचे होते. काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी युती झाली नाही. आता त्या ठिकाणी जे आहे फ्रेंडली फाईट जे आहे, आपण युतीमध्ये आहोत. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक चांगलं उदाहरण आपण पाहिलं असेल की वरिष्ठ नेत्यांनी जे आहे एकही टीका टिप्पणी जे आहे ते एकमेकाच्या विरोधात नाही केलं. अशी परिस्थिती जी आहे ती उद्भवली नाही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे टीका कोणावरती केली असेल. एक डेकोरम पाळला गेला, एक डिसिप्लिन पाळलं गेलं त्या ह्याच्यामध्ये. आणि डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरती जे आहे ते त्या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका लढल्या आणि शिवसेनेला पण मोठं यश मिळालं. त्या ठिकाणी 64 जागी अध्यक्ष शिवसेनेचा बसला आणि बाकी 115 जागी मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी बसला. तर अशा परिस्थितीमध्ये जिथे जिथे युती झाली नाही पण त्या ठिकाणी एकमेकांवरती टीका न करता निवडणुका लढल्या गेल्या. महानगरपालिकेमध्ये पण काही ठिकाणी आता माझ्या मतदारसंघामध्ये युती झालेली आहे. मुंबईमध्ये झाली, ठाण्यामध्ये झाली, कल्याण डोंबिवलीमध्ये झालेली युती आहे. बाकी ठिकाणी युती झालेली आहे. काही ठिकाणी युती झाल्या नाही, त्या ठिकाणी आम्ही लढतोय. पण एकूण असं चित्र आहे का की विरोधकांची सगळी स्पेस तुम्हीच सगळ्यांनी व्यापून टाकल्यामुळं आता तुम्हाला जर थोडं असं अंग जर थोडं स्वतःचं मोकळं करायचं असेल तर एकमेकांचे बकोट गचोरे पकडल्याशिवाय काय गत्यंतर नाही? बघा तशी परिस्थिती नाही आहे. विरोधकांना स्पेस जी आहे ती तिकडे घेता आली पाहिजे. विरोधक देखील घराच्या बाहेर पडले पाहिजे ना. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये
खांडेकर साहेब, एकही नेता जे आज दोघं भाऊ एकत्र आलेत, कुठला नेता बाहेर गेला मुंबईच्या सांगा मला? कोणी घेतली कोणासाठी जाहीर सभा? तर नगराध्यक्ष यांचे कसे निवडून येणार? आणि जे बोलता तुम्ही की विरोधकांचा स्पेस तर त्यांनाच घेतला पाहिजे विरोधकांनी, पण त्याच्यासाठी मेहनत तरी करायला लागेल, त्याच्यासाठी बाहेर तरी पडायला लागेल, त्याच्यासाठी कार्यकर्त्याच्या बरोबर तरी उभं राहायला लागेल. आणि जेव्हा तुम्ही कार्यकर्त्याला ताकदच देणार नाही, तुमच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळालं, विधानसभेमध्ये काही जागा तुमच्या निवडून आल्या, आणि आता कार्यकर्त्याची निवडणूक आहे तर कार्यकर्त्याला बोलता आता तुम्ही तुमचं बघा, आम्ही निवडून आले तर आमचे. अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्ता तरी कोणाच्या बळावरती तिथे निवडणूक लढणार? कार्यकर्त्याला तर ताकद दिली पाहिजे. आज तुम्ही बघा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, त्यांनी किती सभा घेतल्या, माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्यांनी किती सभा घेतल्या, 53-55 सभा एकेका माणसाने घेतल्या त्या ठिकाणी. आमच्या नेत्यांनी किती सभा घेतल्या, आणि यांना एकही सभा घेता नाही आली. तर तुम्ही हे लावणं की बाबा विरोधकांचा स्पेस देखील सत्ताधाऱ्यांना घ्यायचा आहे. सत्ताधारी आता काम करतायत, तिथे लोकांमध्ये जात आहेत, दिवस रात्र काम करणारे हे सगळी मंडळी आहेत. तर ह्यांना काम करण्यापासून तुम्ही कसं काय थांबवू शकता? तर काम केल्यावरती तर लोक तर एक्सेप्ट करणारच. पण यांचा जो प्रचाराची जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामुळं तुम्हा लोकांनाही आश्चर्य वाटते, म्हणजे की